आज आपण चना कोळी वडा बनवणार आहोत। संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा मुलांना अधूनमधून काही खायचं असेल तर हे तुम्ही नक्की ट्राय करा। एकदम खुसखुशीत असे तयार होतात आणि मधून सॉफ्ट। तर चला आपण सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला इथं छोले घ्यायचे आहेत। ते 8 तास किंवा रात्रभरासाठी आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे। मी तर हे रात्रभर भिजवत घातलेले। आता आपले चांगले भिजलेले आहेत, तर आपण हे आता शिजवून घेणार आहोत। तर त्यामधलं पाणी काढून आपण कुकरमध्ये घालून घेऊया आणि त्यामध्ये छोल्याबरोबरच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ आणि पाव चमचा भीता आपण खायचा सोडा घालणार आहोत। त्यामुळे छोले आतून एकदम मऊ राहतात। तर आपण ह्याच्या एक शिट्टी करून घ्यायची आहे। आपल्याला हे जास्त शिजवायचं नाहीये, त्यामुळे आपण इथं एकच शिट्टी करून घेणार आहोत। आता हे आपण एका चाळणीत काढून घेऊया आणि आपण दुसऱ्या एका बाउलमध्ये मसाला तयार करून घेऊया। तर आपण इथं 2 चमचे तेल घालून घ्यायचे। त्यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आमचूर पावडर। इथं तुम्ही आमचूर पावडर ऐवजी चाट मसाला वापरला तरी चालेल। पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा बेसन आणि ह्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून आपण याचा एक घोळ तयार करून घेऊया। हे थोडं घट्ट वाटतंय, तर अजून आपण ह्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमचे पाणी आणखी ॲड करून घ्यायचं आणि हे आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। हे आपल्याला एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण छोले घालून घेऊया। छोले पण आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे आपण हलक्या हाताने किंवा चमच्याने मिक्स करून घ्यायचे। आता हे आपण लगेच तळायला घेणार आहोत। हे आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही आहे आणि हे आपण तेल मीडियम गरम झालं की ह्यामध्ये घालून घेऊया। इथं आपल्याला एक एक घालण्याची आवश्यकता नाही आहे। हे आपण असंच सोडून द्यायचं तेलामध्ये। हे जसे भाजतील तसे सुट्टे व्हायला लागतात। ह्यामध्ये मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घाला किंवा स्किप केल्या तरी चालेल। हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे आता एकदम क्रिस्पी असे तयार झालेले आहेत। हे आपण आता राहिलेले सगळे आपण इथं भाजून घेतलेले आहेत। वरून हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंही खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता। हे तुम्ही 15 ते 20 दिवस स्टोअर पण करू शकता। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक यू।